यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत 3,522 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात शासनाने शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये हे 3,522 घरकुल कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यात येणार, तसेच त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणतं कागदपत्र सादर करावं लागणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे। चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 3,522 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 11 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी शासन निर्णय पहा। विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेस देण्यात येतात। जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेच्या जिल्हास्तरीय समिती यांच्या अध्यक्षतेखाली 20 जून 2024 रोजी बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये 24/6/2024 रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आला आणि 3,522 वैयक्तिक घरकुलाचा प्रस्तावास मंजुरी देण्यात आला। 3,522 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना 1,30,000 प्रमाणे 45,78,60,000 व 4% प्रशासकीय निधी प्रति घरकुल 5,200 याची टोटल 1,83,14,400 असा एकूण मिळून 47,61,74,400 इतक्या निधी शासनाने मान्यता दिलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला कोणत्या आर्थिक वर्षासाठी किती घरकुल या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे ते पहा। आता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर 2023-24 या वर्षासाठी 29, ब्रह्मपुरी 23-24 या वर्षासाठी 262, ब्रह्मपुरी 24-25 या वर्षासाठी 200, सावली 2024-25 या वर्षासाठी 2,365, सिंदेवाही 2023-24 साठी 666 अशी एकूण 3,522 घरकुलांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत असताना काही नियम व अटीच्या अधीन राहून या योजनेचा लाभ देण्यात येतात। आता त्यामध्ये पहिला अटी आहे, चंद्रपूर जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननी अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त वरील तक्त्यात नमूद पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ अनुदेय राहील। दुसरा, सर्व लाभार्थी विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ अनुदेय राहील। तिसरं, ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुदेय राहील, दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुदेय राहणार नाही। चौथा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सन 2022-23 अथवा 23-24 या वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील। पाचवा, सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून 1 महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। सहावा, लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकांच्या किंवा वडिलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकांच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील। नाव किंवा आडनावातील तफावत दूर न झाल्यास अशा व्यक्ती सदर योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही। सातवा, पात्र लाभार्थ्याची नावे दुबार झाल्यास सदर नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कारवाई करावी। आठवा, जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधीन शासन निर्णय शुद्धीपत्रकातील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे एकूण 8 नियम अटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। म्हणजे त्या लाभार्थ्याला त्याच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्याच्या नावात तफावत असेल तर त्याचा पुरावा आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारे काही महत्त्वाचे कागदपत्र द्यावे लागणार आहे। त्यानंतरच या घरकुल लाभार्थ्यांना हा योजनेचा लाभ घेणे। अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.